नमस्कार मंडळी. दसरा नेमका कधी आहे? 1 ऑक्टोबर की 2 ऑक्टोबरला? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला तर मग हा संभ्रम दूर करूया आणि दसरा सणाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. दसरा म्हणजे विजयादशमी. दसरा हा नवरात्रीचा 10वा व अंतिम दिवस असतो. याला विजयादशमी असेही म्हणतात. हा सण आपल्या जीवनामध्ये नवीन ऊर्जा घेऊन येतो. हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला विजयादशमी साजरी करतात. या दिवशी सदाचार, सत्य, धर्म आणि पराक्रम यांचा असत्य व अधर्म यांच्यावर विजय झाल्याने चे स्मरण केले जाते. धार्मिक महत्त्व. रामविजय. या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून सीतेची सुटका केली, म्हणून हा दिवस विजयाचा प्रतीक मानला जातो. महिषासुरमर्दिनी. देवी दुर्गेने नवरात्रात 9 दिवस युद्ध करून या दिवशी महिषासुराचा संहार केला. त्यामुळे हा दिवस शक्तीचा विजय मानला जातो. पांडवांची परंपरा. पांडवांनी आपले शस्त्रास्त्र शमीच्या झाडात लपवले होते आणि विजयादशमीच्या दिवशी ते पुन्हा काढून वापरले. परंपरा व सण साजरे करण्याची पद्धत. लोक आयुधपूजा म्हणजेच हत्यारे, साधने, वाहने यांची पूजा करतात. शमीच्या पानांना सोनं मानून एकमेकांना देतात. घरात गोडधोड बनवले जाते, विशेषतः पुरी, श्रीखंड, बासुंदी इत्यादी. नवरात्र संपल्यामुळे देवीच्या मिरवणुका, विसर्जन व शस्त्रपूजा केली जाते. अनेक ठिकाणी रावण दहन केले जाते. विजयादशमी हा सण सर्व कार्यासाठी शुभ दिवस मानला जातो. विवाह, नवीन व्यवसाय, घर बांधणी, शिक्षणारंभ, वाहन खरेदी यासाठी अत्यंत मंगल मानला जातो. महाराष्ट्रात सोने देणे घेणे आणि आपल्याला सोन्यासारखे जीवन लाभो अशा शुभेच्छा दिल्या जातात. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात दसऱ्याला सीमोल्लंघन ही प्रथा आहे. दसऱ्याचा संदेश. सत्याचा नेहमीच विजय होतो. जीवनातल्या अडचणींवर श्रद्धा, पराक्रम आणि सदाचाराने मात करता येते. एकोपा, श्रद्धा आणि परंपरा टिकवणे हेच या सणाचे महत्त्व आहे. चला तर मग आपण पाहूया या वर्षी म्हणजे 2025 दशमी तिथी 1 ऑक्टोबर संध्याकाळी 7:01 सुरू होत आहे आणि 2 ऑक्टोबर संध्याकाळी 7:10 समाप्त होत आहे. उदय तिथीनुसार दसरा 2 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजेच गुरुवारी साजरा केला जाणार आहे. माहिती आवडल्यास नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.